दाणेदार अशा घेवड्याच्या शेंगाची भाजी खूप छान लागते। मस्त साफ करून उकडून घ्यायच्या। 2 चमचे तेल तापलं की त्याच्यामध्ये एक मोठा चमचा धना पावडर घालायची, लाल तिखट घालायचं, हळद घालायची, गरम मसाला घालायचा थोडासा, आलं लसूण पेस्ट घालायची, कढीपत्ता पावडर घालायची असेल तर कढीपत्ता घालू शकता। फक्त थोडंसं तेल जास्त आणि धना पावडर जास्त घालायची या भाजीला, खूप छान लागते। उकडलेले शेंगा याच्यामध्ये घालून घ्यायच्या। पावडर मसाल्यांमध्ये मस्त चांगल्या परतून घ्यायच्या या उकडलेल्या शेंगा। शेंगा उकडलेलेच असतात त्याच्यामुळे भाजी जास्त शिजवायची गरज नाही। चवीनुसार मीठ घालायचं, चांगली मिक्स करून घ्यायची। भाजी चांगली परतली गेली की त्याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा, छोटे 2 चमचे। आवडीनुसार कोथिंबीर घालायची, भाजीमध्ये छान मिक्स करायची। मस्त अशी झटपट आपली भाजी